नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दौंड शहराला पुण्याचे उपनगर म्हणून मान्यता देऊन पुणे लोणावळाप्रमाणे पुणे दौंड लोकल सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. सकाळी 6ची दौंड पुणे डेमू गाडी हडपसरमध्ये थांबण्याऐवजी पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत नेमण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली. पुणे दौंड लोहमार्गाचे 2016 म्हणजेच 8 वर्षापूर्वी विद्युतीकरण पूर्ण होऊनही स्थानिक सुविधा आणि सेवांमध्ये अद्यापही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. या सुधारणा तत्काळ करण्याची मागणी करण्यात येते. अनेक वर्षांपासून पुणे दौंड मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे की पुणे लोणावळा मार्गावर ज्या कार्यक्षमतेने रेल्वे प्रशासन सेवा देते तशा सेवा पुणे दौंड मार्गावरही सुरू कराव्यात अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. दौंडहून सकाळी 6 वाजता पुण्याकडे जाणारी डेमू ट्रेन सध्या पुण्यापासून अलीकडे 5 किलोमीटर अंतरावर हडपसर येथे थांबते. यामुळे कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना हडपसर येथे उतरण्यास भाग पडते. परिणामी कामावर, शाळा, महाविद्यालयात जायला विलंब होतो आणि प्रवासी खर्च देखील वाढतो. साधारणतः फक्त 8-10 डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये महिला, प्रथम श्रेणी, अपंग आणि गरोदर महिला प्रवाशांसाठी डब्यांचा अभाव आहे. त्यामुळे गाडीत प्रचंड गर्दी पाहायला मिळते. केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदनं देऊनही प्रवाशांना केवळ आश्वासनेच मिळतात, पण त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. पुणे दौंड लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी आता प्रवाशांनी केली. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.